सांगली विकास आराखडा 2030 तयार करण्यासाठी सांगलीकर जनतेने सूचना द्याव्यात. सांगली जिल्ह्यातील भुईकोट किल्ल्याच्या पर्यटन वाढीसाठी सर्वांनी एकत्र यावे. जिल्हाधिकारी अशोक काकडे यांचे आवाहन. मिरजेत सांगली जिल्हाधिकारी कार्यालय, तहसीलदार कार्यालय तसेच विविध संघटनांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली. यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी ऐतिहासिक मिरज भुईकोट किल्ला येथील काळ्या बुरुजावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या काळ्या बुरुजावर दगडी तोफेचे गोळे जतन करून ठेवण्यात आले आहेत. मिरजेतील भुईकोट किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झाला असून या किल्ल्याचे संवर्धन करून पर्यटन वाढीसाठी सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे. त्याचबरोबर सांगली जिल्हा विकास आराखडा 2030 तयार करण्यासाठी सांगलीकर जनतेने सूचना द्याव्यात असे आवाहन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी केले आहे. छत्रपती शिवाजी महाराज जयंती महोत्सव समिती मिरज यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती विविध उपक्रमाने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या ठिकाणी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी भेट देऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी विलास देसाई, मोहन वनखंडे सर, नगरसेवक सागर वनखंडे, नगरसेविका अपर्णा शेटे, विवेक बंडू शेटे, किरण भुजुबुडे, मदन तांबडे, मॉर्निंग ग्रुपचे कॅप्टन रवी अटक यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. शिवजयंती घराघरात हे मला वाटतं एक आता 5 वर्ष झालं आपण हे ब्रीदवाक्य पाळत आलेलो आहोत. आजच्या दिवशी अतिशय उत्कृष्ट असा कार्यक्रम शिवजयंतीच्या निमित्ताने आज मिरज शहरामध्ये झालेला आहे. यासाठी मी आपल्या सर्वांचे आभार मानतो. कारण आयुष्यामध्ये जगताना काही चांगले आदर्श घेऊन मनुष्य जर का जगला तर परिवर्तन व्हायला वेळ लागत नाही. म्हणजे वाल्याचा सुद्धा वाल्मिकी होतो एवढं प्रचंड सामर्थ्य शिवचरित्रात आहे. आणि शिवचरित्र जे आपण वाचतो ते यासाठी की लोककल्याण करत करत अजरामर कसं होता येतं याचा जिवंत जागता इतिहास हा शिवचरित्रात आहे. महाराजांनी सर्वांकडे समानतेची वागणूक ठेवली. इतकंच की शत्रूच्या लोकांनी जर का शस्त्र खाली ठेवलं तर त्यांनाही ते अभय देत होते. त्यामुळे शत्रू हा फक्त समोर शस्त्र उगारला की शत्रू राहतो आणि जर का त्याने हात जोडले की त्याला ते अभय द्यायचे. एवढी माणुसकी महाराजांनी दाखवली होती. स्त्रियांच्या संरक्षणासाठी महाराज अहोरात्र जागे असायचे. आणि म्हणून शिवजयंती जी आपण अशी साजरी करत आहोत, महाराजांचे हे थोर विचार आपल्या मनामध्ये रुजावेत आणि त्याच्यात ते मोठे व्हावेत. आणि त्या मोठे विचार होत असताना आपल्यालाही मोठेपणा मिळावा हे आजच्या दिवशी मी प्रार्थना करतो. आणि त्याचबरोबर आम्ही हा जो प्रशासनाच्या वतीने आम्ही किल्ले सांगली पॅटर्नमध्ये किल्ले महोत्सव सुरू केलेला आहे. आपल्या जिल्ह्यात 12 किल्ले आहेत आणि या 12 किल्ल्यांच्या बाबतीत मला असं वाटतं की अनेकदा आपण म्हणतो की पाहुणे घरी आल्यानंतर त्यांना काय दाखवायचं सांगलीत, असे प्रश्न मला गेले वर्षभर लोक विचारत होते. तर मी तुम्हाला सांगतो, सांगलीतला किल्ला दाखवा, तो आपला इतिहास आहे. मिरजेचाही किल्ला दाखवा, तोही आपला इतिहास आहे. आणि पांडुरंग आपल्या हातातून चांगलं कार्य करो. आणि मिरजच्या किल्ल्यावर एक पुस्तक आम्हाला शासनाच्या वतीने पटकन बाहेर आणता यावं हे फार महत्त्वाचं आहे. आपला जो किल्ला पाहिला की आपल्याला लक्षात येईल की या किल्ल्याला शिवाजी महाराजांनी 2 महिने वेढा दिला होता पन्हाळा घेतल्यानंतर. आणि 1749 मध्ये मिरज किल्ला स्वराज्यात दाखल झाला. तर हा अत्यंत ज्वाजल्य दैदिप्यमान असा आपला इतिहास आहे. अभिमान वाटावा एवढा मोठा आपला इतिहास आहे. तर हा इतिहास जागा करण्यासाठी आपण पर्यटनाला या निमित्ताने चालना मिळावी आणि पर्यटनाच्या चालनेतून लोकांचं उत्पन्नामध्ये वाढ व्हावी हा उद्देश ठेवून आपण आपला जो सांगली डिस्ट्रिक्ट प्लॅन आपण तयार करत आहोत त्याच्यामधला हा एक छोटासा भाग आहे. आणि म्हणून आपण 2024चं सांगली कसं आहे किंवा मिरज कसं आहे हे आज आपण सगळे सांगू शकतो. पण 2030 मधलं सांगली मिरज कसं असलं पाहिजे हे फार महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यासाठी आम्ही एक व्हिजन डॉक्युमेंट करतोय, भविष्यकालीन आराखडा 2030. त्याच्यात या सगळ्याच गोष्टी आपल्याला सामावून घ्यायच्यात. त्यामुळे 2030 मध्ये या ठिकाणी काय पाहिजे हे दूरदृष्टीने पहा.
पाहून मला सांगा, लेखी स्वरूपात द्या की आम्हाला असं वाटतं की 2026 मध्ये ही कामं झाली पाहिजेत, 27 मध्ये हे झालं पाहिजे, 28 मध्ये झालं पाहिजे, 29 मध्ये झालं पाहिजे, म्हणजे 2030 मध्ये आमचा मिरज या ठिकाणी आम्हाला आर्थिकदृष्ट्या आणि संस्काराच्या दृष्टीने आम्हाला तो दिसला पाहिजे. ते आम्हाला द्या, आपण तो आराखड्यामध्ये सगळा समावेश करू आणि आपला जिल्हा अधिक सुजलाम सुफलाम करण्यासाठी आपण प्रयत्न करू. जे महाराजांनी केलं 400 वर्षांत आपण त्यांचे पायाची धूळ मस्तकी लावून आपण करूयात. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. अर्थराज्य न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.